हसताय काय आत या. बाबू 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 काय चाललंय तुमचं? दरवाजा कशाला वाजवत होता? आवाज द्यायचा ना. मी ते किती गडबडलो होतो तुम्हाला काय सांगू. आणि हसायला काय झालंय? का हसताय? स्वतःला बघ. तू पण हसशील. ये इकडं बघ जरा स्वतःला. मिशी बघ तुझी. ते गडबडीत झालं ना तसं. असा हलगर्जीपणा करशील तर पेचात पाडशील एक दिवस. थँक्यू 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 मला घरी घेऊन आल्याबद्दल. मला तर अजून विश्वास बसत नाही मी तुझ्या सोबत आहे आणि या घरी परत आले. सत्या तू मला इथं घेऊन आलास ना, हे सगळं कल्पनेच्या पलीकडचं आहे. वाघमारे, आभार ना परक्या माणसांचे मानायचे असतात. मी जे काय करतोय ते आपल्या घरासाठी, तुमच्यासाठी आणि आपल्या जीवाभावाच्या माणसांसाठीच करतोय ना. आणि कायम करत राहील. माहितीये मला. सत्या प्रायव्हेट नंबर उचला आणि स्पीकरवर टाका. हॅलो. काय मग मंजिरी मॅडम, वेलकम बॅक. माया पॅलेस मध्ये परत एंट्री झालेली आहे तुमची. कसं वाटतंय? ऍक्च्युली मी खूप खुश आहे. आय एम जेन्युइनली हॅपी. का आनंद होतोय ना तुम्ही रिटर्न आले तर. कोण आहेस तू? कम ऑन मंजिरी मॅडम, अजून तुमची सुई तिथंच अटकली आहे. हो, मी कोण आहे ते महत्वाचं नाहीये. मी हे सांगायला कॉल केलाय. मला माहिती आहे तुला त्या घरात खूप एकटं फील होत असणार ना. बट डोंट यू वरी, मी तुम्हाला एकटं फील नाही होऊ देणार. येतोय, लवकरच येतोय तुझ्या आयुष्यात. माझं तुझ्या आयुष्यात आगमन होणार आहे. सो वेट अँड वॉच. ओके चलो, टेक केअर मंजू मॅडम. आय टॉक टू यू लेटर. ओके, टेक केअर, बाय बाय. हे बघ तू. हॅलो हॅलो. वाघमारे, हा कोण आहे ते मला माहित नाही, पण ह्यो आपल्या घरावर सतत नजर ठेवून आहे. आपल्या घरात काय घडतंय याच्या सगळ्या अपडेट्स त्याला कशा काय मिळतात तेच कळत नाही आम्हाला. होय, म्हणून तर आपण जे काय करू ते आपल्याला खूप सावधगिरीनं करायला लागणार आहे. आपली एक छोटीशी चूक आपल्याला मागात पडू शकते. काही झालं तरी या मातेपिरूचा तपास लवकरात लवकर लावावा लागेल. कधी त्याला पकडून त्याला अद्दल घडवते असं झालंय मला. एकदा त्याची गचांडी पकडून त्याला उठता बसता नाकी न वानते की नाही बघ. वाघमारे होईल, सगळं तुमच्या मनासारखं होईल. फक्त जरा वेळ जाऊ द्या. निबट 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 ही निबट या निबट तर काय करते ते म्हणता. हो काय करताय? रागावर आवर घाला जरा. या हाताने फरफडत घराबाहेर फेकले होते तिला मी, आणि आज ह्या हाताने घरात घेऊन आले मी. ह्या हाताने औषध केलं तिचं. तेव्हा थेरड्या पुढं काहीच चाललं नाही माझं. पण ह्यो अपमान ही माया सुरवी कधीच सरणार नाही. मम्मी जाऊ दे, आता काय करणार. तुम्ही किती बी आटापिटा केला का नाही, तरी बी एक जोबे नावाची जी पिढा माग लागली का नाही तुमच्या, ती ह्या जन्मात तरी काही तुमचा साथ सोडायची नाही बघा. मला तर वाटतंय का त्यांचं तुमचं मागच्या जन्मीच काहीतरी वैर बघा. ते मागच्या जन्मीची पाप या जन्मी भोगायला लागतात ना, तसं काहीतरी आहे बघा. मुस्काट पुढे दे तुझा, तोंडाला लगाम घाल तुझ्या, आणि माझ्यासमोर नीटच बोलायचं. मागच्या जन्माचं तर काही माहित नाही, पण ह्या जन्मात त्यांनी भेटला माझ्या डोसक्याला मिऱ्या वाटू देत नसते मी. आणि ही संध्या त्या थेड्यामुळे घडतंय. होय, त्यांच्यामुळेच घडतंय. ते आल्यापासून का नाही तुमचा घरातला दरारा सगळा फरार झालाय बघा.
नाही सपनी, दरारा फरार नाही झाला. समजत मनात साठवून ठेवलंय मी. माझं दुःख, माझा संताप, माझा अपमान समजत हिथं साठवून ठेवलंय मी. त्या थेरड्यामुळं त्या बेकारे जाऊन गटवण्याची आली माझ्यावर. त्या मालिकेची माफी मागावी लागली मला. इलेक्शन जिंकल्यावर कसे हात जोडतीस तसे हात जोडायचे, इलेक्शन हारल्यावर तसे जोडतात तसे नाही. क्विक क्विक. चुकलं माझं, माफ करा. त्यांनी भेटलं, मनात नसताना मी पुढे घरात आणावं लागलं. तुला समजत आधी का नाही, त्या थेरड्याचं काहीतरी करायला पाहिजे. त्याच्याकडे आधी बघते आणि मग बाकीच्यांकडे बघते. ह्या थेरड्याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. हो, नक्की काय करणार आहे म्हणजे तुम्ही? माया सुर्वे म्हणतात मला. माया सुर्वे. त्या थेरड्याने अजून मला नीट ओळखलेलं नाही. तेव्हा त्याला टाकूनच द्यावा लागेल का माझ्याशी पंगा म्हणजे साताऱ्यात तंगा असतोय तंगा. बलमा, अरे तुझा मेहुणा आहे ना मी. मग मेहुण्याच्या शब्दाला मान नाही देणार तू? हे मेवण्याच्या शब्दाला नसतो, दाजीच्या शब्दाला मेवण्यानं मान द्यायचा असतो. आणि तुम्ही जर दाजीला डायरेक्ट कोलतायचाच. बलमा, तुला शपथ आहे माझी. आणि ती मोडलीस तर मरीन मी. आता जित्ता असून पण मेल्यासारखाच आहेस की तू. होय ना सत्तोडी, काय एवढी खुश आहेस आज? होय होय, हा? ए बलमा, होय. काय म्हणलं वाघमारे मॅडम? वहिनी मला प्रेमानं म्हणाल्या, भाऊजी गेट आउट. तू काय निबंध लिहितोस काय? माझ्या वाघमारे मॅडम. आणि मी काय तपासणार आणि तुला मार्क देणार रे? चला घरी जाऊया, नाही तुझी बहीण माझा जीव काढेल. चला चला दाजी. बर चल, तुझ्या बहिणी 4-5 मिस कॉल पडल्यात. उशीर झाला तर शिमगा करायला माया नावानं. चल. अरे तसं काय नाही आहे बलमा. मग सांग की काय झालं? तू जरा शांत बसशील का प्लीज? किती वेळा एकच प्रश्न विचारतोयस? सत्या, तू हयात नाहीस तर माझा हातपाय असून नसल्यासारखं वाटतंय मला. तुझी एक आठवण आली तर डोळ्यातलं पाणीच थांबत नाही. आपली मैत्री म्हणजे काळ्या दगडावरची रेग आहे. ती रेग तशीच आहे, पण दगड छातीवर ठेवल्यासारखा वाटतोय मला. तू ह्या जगात नसणं, माझ्यासोबत नसणं हे दुःख सोसवत नाही रे सत्या. सत्या, जिथं कुठं असशील, जिथं कुठं असशील तिथनं एकदा बघ रे माझ्याकडं. तुझ्या दोस्ताकडे बघ काय अवस्था झाली. तू गेल्यापासून ना फक्त नावापुरतं उरलोय मी. तुझ्यासोबत सगळं निघून गेलं असं वाटतंय. काय करू सत्य सांग? काय करू मी काय करू सांग? सत्या, आजोबा तुम्ही? लोक म्हणतात कडी माणसाला रडणं शोभत नाही, पण त्यांना काय माहित, पुरुषपणातून रक्तामासाचाच बनलेला असतो. तुला खरं सांगू का पोरा, एकट्यात रडणाऱ्या पुरुषा इतका धीट आणि खंबीर कोणीच नसतं. बोल, काय झालं? सत्याची आठवण आली का? होय आजोबा, सत्याची लय आठवण येते हो.
देवाने त्याच्या बाबतीत असं का केलं असेल? अहो, ज्यानं कधी कुणाचं वाईट केलं नाही, वाईट चिंतलं नाही, त्याच्या बाबतीत असं का घडलं असेल? याचा त्रास होतो हो, आजोबा. ठीक आहे, शांत हो बलमा, शांत हो. हे बघ, तुझं दुःख मी समजू शकतो, पण जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. आता आमच्या मिलिटरीत किती सैनिक शहीद होतात तेव्हा आम्हाला बी दुःख होतं, पण मन घट्ट करून पुढे जावंच लागतं. सत्याचं आयुष्यच तेवढं होतं असं समजून आपल्याला पुढे जावंच लागल. तुझी आणि सत्याची मैत्री खूप घट्ट होती असं कळलं मला प्रभ्याकडून. आजोबा, नुसती मैत्रीण होती हो आमची. सत्य माझा जीव की प्राण होता. माझं त्याच्याशिवाय आणि त्याचं माझ्याशिवाय पान बी हालत नव्हतं. पण आता सध्या मी एकटा पडलोय हो. सत्याचा एक मला जो आधार होता तोच निघून गेला आता माझ्या आयुष्यात. समजू शकतो तुझं दुःख, पण हे बघ, सत्या गेला पण त्याची काही स्वप्न अधुरी राहिली. आता ती अधुरी स्वप्न तुला पूर्ण करायचे. तेव्हा हिम्मत हरू नकोस आणि मन घट्ट कर. दुःख झटकून दे. सत्याच्या पावलावर पाऊल टाक आणि अन्यायाला विरोध कर. अन्यायासमोर झुकू नकोस आणि न्यायाची कास कधीच सोडू नकोस. आणि हे तुला स्वतः सत्यास सांगतोय असं समज. आजोबा, अहो, पण मी आजपर्यंत सत्याच्या पावलावर पाऊलच ठेवत आलोय. पण मला कळलं झालं मी त्याला कसं विसरू. त्याच्या आठवणी मनात भिनल्यात हो. आणि आजोबा, सत्य विसरावा असा माणूस नव्हता हो. ते होता म्हणून हे बलमा घडलाय. आणि त्याचं नसल्यामुळे ना मी कोलमडून पडलो. मला कळत नाही, मी कुणाचं बोलतच नाही. काय करू कळत शांत नाही मला. हो, शांत हो. बलमा, दोस्ता, माफ कर मला. तुला लई त्रास होतोय, कळतंय मला. पण सध्या मी तुला खरं काय ते नाही सांगू शकत. तुझ्या समोर नाही येऊ शकत तुझा सत्या. पण आज ना मला आपल्या मैत्रीचा लई गर्व वाटतोय बघ. बलमा, अरे दोस्त असावा तर तुझ्यासारखा, लाखात एक आणि स्वभावाचा नेक. पुरे आता तरी खांदा सोड माझा. मला वाटलं आता मला रडून अंघोळ घालतोस की काय. आजोबा, सॉरी तुम्हाला मी अशी मिठी मारली. पण खरं सांगू का, क्षणभर असं वाटलं की मी सत्यालाच मिठी मारली. आजोबा, तुमचे खरंच आभार. मला तुम्ही आधार दिला. चुकलं असेल चल सॉरी. ते सगळं सोड, पण आता रडत बसू नकोस. हा, पण तुझ्या दोस्तानं म्हणजे आपल्या सत्यानं कधीच कुठली जबाबदारी झिडकारली नाही. तेव्हा तू बी कुठलीच जबाबदारी झिडकारू नकोस. आता डोळे पुस आणि आपल्या माणसांसाठी काय करता येईल त्याचा विचार कर. होय आजोबा, हे बलमा आता नाही रडणार. सत्याच्या पावलावर पाऊल ठेवणार, त्याचे विचार पुढे नेणार. वेल डन कॅडेट. मिलिटरीमध्ये भूतकाळापेक्षा वर्तमानाला जास्त महत्व असतं, कारण त्याच्यावरच भविष्य घडत असतं. युअर स्टेशन इज ओव्हर अँड आउट. येतो आजोबा. अजून अशा किती प्रसंगांना सामोरं जावं लागणार आहे काय माहिती.
पण बलमा भावा, जिंकलस. मित्र असावा तर फक्त तुझ्यासारखा. मंजू वहिनी, तुम्ही घरात नव्हता तर घर एकदम सोनं सोनं वाटत होतं बघा. मला पण करमत नाही अगं. या घराची, इथल्या माणसांची इतकी सवय झाली आहे ना, दुसरीकडे कुठंच नाही करमत. अगदी माझ्या माहेरी सुद्धा. पण तुम्ही स्वतःला बरंच सावरले हो. अगं, सावरायला तर लागलच की ग. मी खंबीर झाले तरच बाकीच्यांना मी सांभाळून घेऊ शकते. ते बी आहेच म्हणा. बर, ही भाजी निवडून झाली का? तुम्ही फोनने द्याल. बर. ही भाजी तर सत्याच्या आवडीची भाजी आहे. म्हणून तर करतोय ना आपण. म्हणजे सत्या नाही ना आता आपल्यात, मग त्याच्या आवडीनिवडी जपला तर तो आपल्यातच आहे असं वाटत राहील आपल्याला. म्हणून म्हणलं. बर, मी भाजी फोडणीला टाकते, तू जा आराम कर. हा, चालेल. सत्य गेल्यापासून अन्नाचा एक कण माझ्या घशाखाली उतरला नाही, आणि तुम्ही दोघी जणी इथं गप्पा ठोकत बसलाय होय. अहो मम्मी साहेब, गप्पा मारत नव्हतो आम्ही. काम करताना असंच हे तो गप गा. तू किती जमिनीवर आहे ना, किती जमिनीच्या खाली चांगलंच ठेवाय मला. जास्त शांतपणा करू नकस. तुला त्रास भारीच वाटला असेल ना. आम्ही समजे जर तुझ्या दाराशी आलो, मी तुम्हा मायलिकींची माफी मागितली, तेव्हा मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतील ना तुझ्या. पण ध्यानात ठेव, ही समजा त्या थेरड्या पायी होते, आणि ते थेरड्या काही कायमचं बसताना टाकायला नाही आलेलं इथं. तुला असं वाटलं असेल का ती थेरडं घरात आहे म्हणजे तुला कोणी बोलणार नाही, तुला समजा रान मोकळं झालंय. तर ह्यो गैरसमज मनातनं काढून टाक. मी लवकरच तुझी चांगली जिरून की नाही तुझा निकाल लावून टाकते का नाही बघ. मी जास्त दिस तुला ह्या घरात राहूच देणार नाही. तेव्हा जितके दिस येत आहेस ना, तितके दिस मजा करून घे. एकदा का ती थेरड गेलं का मागोमाग तुला पण ह्या घरातनं हाकलून नाही लावलं ना, तर नाव सांगणार नाही. माया सुर्वे. मम्मी साहेब, तुम्हाला वाटतंय तसं खरंच नाही. मला कळते तुम्हाला त्रास होतो, पण थोडेच दिवस. कारण लवकरच तुम्हाला कळणार आहे तुमच्या सत्याला काही नाही झालेलं. ज्या दिवशी तुम्हाला कळेल की घरात आलेले काका आजोबा हा सत्याच आहे, त्या दिवशी संपूर्ण चित्रच बदललेलं असेल. तुला त्रास भारीच वाटला असेल ना. आम्ही समजे जर तुझ्या दाराशी आलो, मी तुम्हा मायलिकींची माफी मागितली, तेव्हा मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतील ना तुझ्या. ही समजा त्या थेरड्या पायी होते, आणि ते थेरडं काही कायमचं बसताना टाकायला नाही आलेलं इथं. एकदा का ती थेरडं गेलं का मागोमाग तुला पण ह्या घरातनं हाकलून नाही लावलं ना, तर नाव सांगणार नाही. माया सुर्वे.
सुनबाई, वाघमारे काय हो अहो असं अचानक का बोलून घेतला आणि तुमच्या डोळ्यात पाणी, चेहरा पडलाय तुमचा, काय झालं? मम्मी काय बोलली का तुम्हाला? तिने चिडचिड केली का तुमच्यावर? सत्या, मला कळत नाहीये नेमकं मी कसं वागायला पाहिजे. हे बघ, मम्मी साहेबांची चिडचिड होणं साहजिक आहे. आपला जवळचा माणूस गेल्याचं नाटक सगळ्यांसमोर करणं जड जाते मला. तू जिवंत आहेस तरी पण तोंडावर सुतक आणून बसणं नाही जमत आहे मला. वाघमारे शांत होतो. हे बघा, हे नाटक काय आपल्याला फार काळ नाही करायचंय, थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. तुम्ही जरा धीर धरा, सगळं ठीक होईल. वाघमारे, तुम्हाला एक सांगू का? माणसानं एकदा तरी आयुष्यात ना खोटं खोटं मरून बघावं, माहितीये का? हे काय आता मध्येच? म्हणजे बघा ना, आपण जर मरायचं नाटक केलं ना तर आपलं कोण आणि परकं कोण यातला फरक आपल्याला लगेच कळतो. आणि कोण किती प्रमाणात आपलं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर माणसानं एकदा तरी खोटं खोटं नक्की मरावं. बलमाच बघा, अहो त्याचं रडणं अजून थांबलेलं नाही आहे. म्हणजे तसा माझा तो दोस्त पण आहे आणि मी होणं पण आहे, पण त्याचं काळीच काढून बघितलं ना तर आपल्या कवीपेक्षा जास्त मीच दिसेन त्याच्या काळचं. त्याचा लई जीव आहे माझ्यावर. खरंय, आपल्या आयुष्यात जीवाला जीव देणारी माणसं आहेतच रे. पण पण काय वाघमारे? जीवावर उठलेल्या माणसांचं काय? तुझ्या मरण्याच्या नाटकानं तो माणूस कसा काय समोर येणार आहे तेच कळना झाले मला. येणार, तो बी लवकरच समोर येणार. तुम्ही काळजी करू नका. हे बघा, त्याच्यासाठी माझ्याकडे एकदम जालिम प्लॅन आहे. काय? वाघमारे, त्याला तुम्ही पाहिजे आहात आणि आपल्याला तो. आता तो स्वतःहून आपल्या समोर येईल असा सापळा रचू आपण. हो, पण कसला सापळा? काय करायचं पटकन सांग. त्याचा कधी एकदा निकाल लावते ना असं झालं मला. पटकन सांग, काय डोक्यात आहे तुझ्या? अहो होय 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 वाघमारे, एवढी गडबड कशाला करताय? तुमची उत्सुकता जरा ताणून धरा, उद्यापर्यंत थांबा, तुम्हाला सगळं सांगतो. हेच मला कळत नाही तुझं. माझ्यापासून एवढा सस्पेन्स काय ठेवायचा असतो रे तुला? अहो वाघमारे, असं काय करताय? अहो सस्पेन्स काय तर, मी फक्त जरा धीर धरा असं म्हणालो. चिडू नका तुम्ही. हे बघा, उद्या तुम्हाला माझ्याकडून भारी सरप्राईज मिळणार आहे असं समजा. तुझं सरप्राईज ठेव तुझ्याकडेच आणि काय सांगू नकोस मला. केव्हा सांगावं वाटेल तेव्हा सांग, नाही तर सांगू पण नकोस. आणि तोपर्यंत माझ्यावर अजिबात बोलायचं नाही. मोतीचूर, चिडक्या वाघमारे.